असं सगळं त्याचं भविष्य वर्तवलं गेलं. पांडवांचा राज्यकारभार सुरू झालेला आहे. मग हे ते विदुर जे आहेत, हे दासीपुत्र पांडवांचे, जे भीष्माचार्य, दुर्योधन हे सगळे असताना हे जे विदुर होते ते मंत्री होते दुर्योधनाच्या राज्यात. पण हे युद्धाच्या बाबतीत यांना ते काही पसंत नव्हतं, म्हणून ते वनामध्ये पांडवांच्या युद्धाच्या वेळी तिथे न राहता निघून गेले होते. आता हे युद्ध वगैरे सगळं झाल्यानंतर ते जेव्हा तीर्थयात्रेला गेले होते तेव्हा त्यांना सुद्धा मैत्रेय ऋषीने आत्मउपदेश केलेला आहे. आणि मैत्रेय ऋषींनी त्यांना श्रीमद भागवत पुराण सांगितलेलं आहे. कृष्णाच्या लीला, भगवंतांच्या लीला, महाविष्णूचे चरित्र हे त्या विदुराला सांगितलेले आहे. त्यामुळे हा विष्णूंचा भक्त आहे, हा कृष्णाचा भक्त आहे विदुर, आणि त्याची पत्नी सुलभा. हे दोघेही परमभक्त आहेत. कारण एकदा असं म्हटलंय की दोघेही त्या भक्तीत एवढे तल्लीन होते की प्रत्यक्ष कृष्ण भगवंत आलेले सुद्धा त्यांना कळले नव्हते, एवढं त्याच्या भक्तीमध्ये लीन असलेले. म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे की दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. म्हणजे दुर्योधनाने पंचपक्वानांचं ताट दिलेलं असताना सुद्धा ते बाजूला सारून ते कण्या खाण्यासाठी त्या दासीपुत्र विदुराच्या घरी भगवंत गेले. कारण भगवंताला आपला भक्त प्रिय आहे. त्याच्या ऐश्वर्य, त्याची श्रीमंती, त्याचं साम्राज्य हे त्याला प्रिय नाहीये. उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. फक्त भाव, मनाचा भाव आणि भक्ती हे बघूनच देव तिथे तिष्ठत असतो, त्याची वाट बघत असतो आपल्या भक्ताची. आता हा विदुर जो आहे, हे विदुर कोण आहेत? तर विदुर हे दासीपुत्र आहेत.